माझा छोटासा काना किती पटकन मोठा होतोय, लवकरच तो घरभर रिंगायला पण लागेल। जसं जसा काना मोठा होतोय तशी तशी त्याची मस्ती पण वाढलीये। आधी तो शांतपणे पडून खेळायचा, पण आता त्याला एका जागी जास्त वेळ खेळायला आवडत नाही। सारखं कोणी ना कोणी त्याला उचलून घेतलं पाहिजे असं त्याला वाटतं आणि त्याच्यासोबत खूप जास्त मस्ती केली पाहिजे। कधी जर आमचं लक्ष कानाकडे नसेल तर तो जोरजोरात हसणार, वेगवेगळे आवाज काढणार आणि आमचं सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे करणार। त्याची ही मस्ती बघायला आम्हाला सगळ्यांनाच खूप मज्जा येते। तो जर झोपला असेल तर आम्हाला कोणालाच करमत नाही, कधी उठेल काना असं होतं। आणि आज काकीने कानासाठी काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या, त्या रिसीव झाल्या होत्या, तर आम्ही तेच बघत होतो की व्यवस्थित सगळं आलंय की नाही। तर काकीने कानासाठी एक छानशी छोटीशी स्टीलची बॉटल ऑर्डर केलीये। उन्हाळा लागल्यापासून आम्ही कानाला पाणी द्यायला सुरुवात केलीये, पण आता सारखं सारखं पाणी गरम करावं लागणार नाही। एकदाच बॉटल भरून ठेवली की कानाचं दिवसभराचं काम होऊन जात जाईल। या बॉटल बरोबरच आम्हाला एक स्पून बॉटल आणि क्लिनिंग साठी ब्रश पण भेटलाय। प्राइसच्या मानाने तर प्रोडक्ट खूपच छान होते। आता काना हळूहळू स्वतःच्या हातांवर आणि पोटावर राहायला लागलाय, आजूबाजूला बघतोय आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। कधी हात पुढे टाकतो तर कधी पायाने पुश करतो। त्याचे हे छोटे छोटे प्रयत्न बघून खूपच भारी वाटतंय। बाळ मोठं होत असताना त्याचे असे माइलस्टोन पाहणं खरंच खूपच स्पेशल असतं। आता असं वाटतंय की काना लवकरच घरभर रांगताना दिसेल। तर असा होता आजचा आमचा दिवस। भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।